नमस्कार मंडळी, कसे काय मजेत ना? तर मित्रांनो, माझं नाव ओमकार वाडकर, गावचा फोटोवाला आहे. आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, आतोच्या शूटनंतर आलो आहे. आता वाजले तर 6:30. जायचं आहे, मित्राचं एंगेजमेंटचं शूट आहे, तिथं चाललो आहे. आणि त्याने बोललो चला जाऊया शूटला. तिथून मग पुन्हा येऊन आपल्याला उद्या दुपारनंतर निघायचं आहे. आता तसं पण निवांत नाही, थोडंसं काम होतं, पण बोललो चला आता गरज तर आहे तर जाणं गरजेचं आहे. आपण आता थेट त्याच्या घरी जायचं आहे. त्यानंतर मग लोकेशन त्याच्या वाडीतच आहे, मग तिथे आपण शूट करायचं आणि मग निघायचं. चला डायरेक्ट भेटूया शूटला. तर मित्रांनो, फायनली मी लोकेशनवरती पोचलो आहे आणि येताना या गाडीमध्ये आलो आहे, कारण जिथे जायचं होतं तो लोकेशन मला माहिती नव्हतं. हे पाणी घेऊन आलेत. हे बघा हे आमची मंडळी. हा पांढरू म्हणजे उर्फ सौरभ साहिल मेला कारभार, हा ऋदू, आणि हा आमचा याचं नाव पण माहिती विराज. हा, अशी आमची मंडळी आहेत. त्यांच्याबरोबर आलो. ते बघा आपला मांडव तिकडे आहे, डागवर ठेवलो आहे. आता जाऊ तिकडे शूट चालू करायला जाऊ. आता इकडे माझा भाऊ कुठे गेला, भावाला शोधतोय. तो भेटला की एकदम आपण शूट करायला मोकळे. त्याच्या घरी जाऊन बाईक ठेवली आणि हे मध्येच भेटले. बोलो बरं झालं, कारण घराचं लोकेशन माहिती नव्हतं. चालत मधून आहे, डायरेक्ट शेवटचं घर आहे. चला आपण जाऊया डायरेक्ट शूटसाठी. अशा पद्धतीने माझ्या भावाची एंट्री झालेली आहे. हे बघा, बिचारा भाव माझं काम करतोय, वाडीतलाच त्याचा कार्यक्रम आहे, त्यामुळे काम चालू आहे. आणि इकडं आमची मंडळी अशी जेवण करतात छान पद्धतीने. संध्याकाळी मी काय जेवायला थांबणार नाही, कारण मस्तपैकी कोलबी आहे, फ्राय केलेली आहे आणि शिजवलेली पण आहे, ती खायची. ही माझी आई बघा माझ्याकडे बघते, नक्की व्हिडिओ करतोय. काय करतोय बाबू? ओळखलीस काय? नाही, मला ओळखतच नाही. यांना ओळखताय काय? हा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, हे बघा ही मंडळी आपली बसलेली आहे साखरपुड्याच्या तयारीसाठी. पण सध्या निवांत आहेत अजून, कारण तयारी चालू आहे. इकडे वरडी मंडळी आलेली आहेत. हे बघा पुरा पब्लिक इथे रेडी आहे. आणि आमचे फोटोग्राफर राकेश रहाटे, माझे सहकारी बंधू, आता इथे बसून काहीतरी करामते करतायत. करामते म्हणजे माझ्याच आहेत, त्या आमचं चालूच आहे. चला थोड्या वेळानं शूट करायचं आहे, आपण चलून नंतर चालायचं. मित्रांनो, फायनली आता एंगेजमेंटची सुरुवात होणार आहे. तयारी आमची रेडी झालेली आहे. पब्लिक बसले आणि लेडीज गेम इकडे आहे. हे बघा एवढी गर्दी आहे. आपण आतापर्यंत बघितलं एंगेजमेंटच्या टायमाला एवढी गर्दी नव्हती, पण आता इकडे खूप आहे. आता शूटची तयारी म्हटल्यावरती पहिली आधी नवरी मुलगी रेडी झाली का हे महत्त्वाचं आहे, कारण आपण लेडीजकडून आहोत. मुलगीला अजून बघितली पण नाही मी. आता थोड्या वेळातच ती बाहेर आल्यानंतर मग आपला फोटोशूट सुरू होणार आहे. साहेब करतात ट्रेडिशनल शूट आणि मी करणार आहे कॅन्डिड. त्यामुळे मग दोघांमध्ये थोडी कंदाल करू आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करू. तर मित्रांनो, इथे आपला पुढे मांडण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. आणि ही आपली तिकडची मुलाकडची मंडळी आणि आपली मंडळी बघा इकडे आहे बसले. ते बघा सगळे बघा, हे आमची मंडळी, हे आजोबा आमचे, हे काका कुठे गेले, काका हे आमचे काका, हे अशी मंडळी आपली इकडे बसले. आमचे फोटोग्राफर एक सोडून 2 कॅमेरा घेतात. त्यांना काय वाटतं आम्ही कामं करायची कधी? तर मित्रांनो, आम्ही गावाला आहोत, त्यामुळे आम्हाला बसून हे बघा अशी बसून कामं करायला लागतात. उभं राहिल्यावरती ऐकून घ्यायला लागतं 2 मंडळींचा. आणि आमचे नवीन सहकारी फोटोग्राफर मुलाकडून आलेले आहेत. ते सध्या अजून ओळख नाही, थोड्या वेळ आम्ही शूट करता ओळख करू. तोपर्यंत आपल्या घरामध्ये कार्यक्रम चालू राहणार आहे. हे बघा ओळखली हो? नाही ओळखली बोलतात. बघूया. भावी आपले 28 तारखेला ना, 28 तारखेला लग्न असणारे आमचे नवरदेव पूर्वरेत. आणि त्यांचं साखरपुड्याचा कार्यक्रम झालेला आहे. नाही, तो पण बाकी आहे. उद्या साखरपुड्याचा कार्यक्रम आहे, बघून ठेवा. हां, मी आता सध्या नाही, तोपर्यंत त्याला भावाला आत्ताच व्हायरल करून ठेवतो. आणि शेजारी बसले, हा टॉक नाही आहे बघा. याला कोण भेटली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि लवकरच पाठवा. चला मित्रांनो, ची आणि चिसौका कोण आहे? चिसौका सपना आणि अश्विन. काय रे सपन भावानू मिस्टेक झाली हो. ऐका,
सपन का ची सपन आणि ची सौका अश्विनी यांचं आज साखरपुडा आहे. पत्रिका आपल्या पुढ्यात मांडलेली आहे. दिसली नाही, लांबूनच बघितले. नारळ तिथेच आहे. सपन हा आत्ता दिसली. बघितला, ज्याला असा लफडा होतो सपनाचा. स्वप्नीलने पुरा वेगळाच कार्यक्रम करून टाकला हो आम्ही. हे बघा, हे आजचे मानकरी फोटोग्राफी ज्यांची म्हणजे ज्यांना ऑर्डर आहे ती मंडळी, आणि आम्ही फक्त एक्सपोजर यायचा, फोटो मारायचा आणि चालू पडायचा, एवढीच कामं आमची. हे बघा, हे आमचे भावी साखरपुड्याचे विडे मांडणारी मंडळी. पाठीमागे कसं एकदम असं काय म्हणतात त्याला, ते चातुर्याने एका एक फुलांची मांडणी करताना आणि एकदम चालाकीमध्ये कॅन्डिड फोटोग्राफी करताना आमचे माननीय श्री राकेशजी राहटे यांच्या सहवासामध्ये आम्ही आपणापर्यंत पोचवत आहोत. त्यांचे ही कला आणि या कलेचा वारसा आपण कायम जपणार आहोत आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून. तर मित्रांनो, बघत राहा, लाईक करत राहा, शेअर करत राहा आणि सबस्क्राईब करत राहा. आपले वाढलेच पाहिजेत. तर मित्रांनो, आमचा नवरदेव आहे सपन. त्याचं आज एंगेजमेंट आहे आणि नवरीचं काय आपल्याला अजून आपल्या दृष्टिक्षेपामध्ये ती आलेली नाही. थोड्या वेळाने येईल तेव्हा आपण अशी रॉयल एंट्री घेणार आहोत. त्यामध्ये गंमत अशी होणार आहे की मी व्हिडिओ करणार आहे का फोटो करणार आहे हे मी सांगू शकत नाही, कारण घेतली तर मोबाईलमध्ये एंट्री घेईन, मग फोटो राहून जातील, आणि फोटो घेतले तर व्हिडिओ राहून जाईल. आपल्याला दोन्ही महत्त्वाचे आहेत, तरी देखील एकच करायला लागेल, कारण इथं मला पोरगा बिरगा कोण नाही आहे. तर मित्रांनो, माझा मित्र बोलतो की जवळजवळ आता 1-2 वर्षानंतर मुलगीचा साखरपुडा आलेला आहे. कारण गेल्या वर्षी मीच इथे वाडीमध्ये एक एंगेजमेंट शूट केला होता. भावाचंच ऑर्डर होती. तो मुलाकडे नाही, मुंबईला होता. त्याने मला इमर्जन्सी पाठवलं. इमर्जन्सी म्हणजे दिलाच होता, एक्सपोजिंगच दिली होती, आणि मी आलो होतो तेव्हा. शूट वगैरे मस्त केला. एंगेजमेंट शूट दिवसाची होती, ही आज नाईटला आहे. त्यामुळे जरा मजा आहे. म्हणजे जेवणाच्या आधी करतात त्यामुळे लवकर, कारण भूक लागल्यामुळे मंडळी कशी लवकर चला उरका ते आपलं चालूच असतं. जेवणानंतर कसा चालू द्या निवांत, अशी आपली गंमत चालूच राहणार आहे. मित्रांनो, मजा करूया. असे सर्व जमलेले असल्याने आता आपण मांडलेलं आहे. आपण काही चालीरीतीप्रमाणे काय रिवाजाचं काय आपल्या येणे जाण्याचा काही विषय किंवा आपल्या मोठा सगळा हातलायचा नाही, शॉर्टकटनी विषय आहे सगळं. विषय असा आहे पहिला आपल्या ह्याच्यामध्ये, आता ती मुलगी घेऊन तुम्ही वराडी आमच्या वाजवाडीमध्ये येणार आहोत विषय. हा पहिला प्रश्न तुमचे काम सोडवून घेतो. तरी आमची का असा एक विषय आहे असा की तुम्ही वराडी इकडं विरसेतून वालदेवाडीवरती आल्यावरती तुम्ही इकडे नाचकाम किंवा खेळकाम काय करायचं नाही. ही दखल तुम्ही घ्यायची, कारण मुलगीकडचे मामा भाचे पाहुणे त्यांचे मित्रमंडळी येणार असतील, ही जबाबदारी तुम्ही घ्यायची. त्याचप्रमाणे आता वालदेवाडीतून संध्याकाळी लग्न लागल्यावरती जी मंडळी तुमची काही विरसेला वराडी म्हणून येतील तर त्यांनी सुद्धा आमची तिकडे तुमच्याकडे नाचणार नाही का खेळकाम करणार नाही, ही दखल आम्ही घेऊ ग्रामस्थ. हा पहिले तुम्ही लक्षात ठेवायचे आहे, कारण इथं आमच्याकडे बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही ही प्रकार आमच्या शाहीबा शिव मंडळाने आम्ही वालदेवाडीमध्ये चालू ठेवलेली आहे. हा विषय आहे. आता तुमच्याकडे काय विषय असेल ते आमच्या कानावर घाला, म्हणजे आम्हाला पण त्या आमच्या मंडळीच्या कानावर घालायला लागते ना, असा विषय आहे. विषय असा आहे, तुम्ही आम्हाला जे सांगितलं की इथे आल्यानंतर नवऱ्याकडच्या वराडी मंडळीने नाचायचं नाही, हे आम्ही मान्य करू. परंतु आमच्याकडे असं काय बंधन नाही की जी नवरीकडची मंडळी आहे त्यांनी न नाचावं असं काय आमच्याकडे बंधन नाही. नाचावं, पद्धतशीर नाचावं, शिस्तीबद्ध नाचावं, हाच आहे. नाही, आमच्याकडे नाचणार नाही, तसं काय आमच्याकडे बंधन नाही. त्याचप्रमाणे तुम्ही आलो इथं आले गावठाला आलो की फटाके वगैरे काय लग्न सुद्धा किंवा अगोदर सुद्धा वाजवायचे नाही. फटाके पण नाही. लग्न लावल्यावरती ते आपण लागते लोकांना बोलल्या किंवा काय होते तो सुद्धा ऐकलं, तो सुद्धा आपण आमच्याकडे बंधनच केलेलं आहे. त्यामुळे त्यावर तुम्ही ते ह्याच्यामध्ये बघा, या गोष्टीची काळजी आम्ही सर्व मंडळ प्रत्येक कार्यक्रमामध्ये सांगतच असतो. पण हा मंगल कार्य असल्यानंतर मित्रमंडळी काही लोकांची येते ते काय आपल्या ग्रामस्थांना पण माहिती नसतं. बाहेरची लोक येणारी जी असतात ना ती आपल्याला माहिती नसतं. या
मंगलविधीमध्ये कोण पाहुणे आले ते कोण नाही. आणि ह्या कार्यामध्ये विघ्न आणणारी बाहेरची पण लोक ती मित्रमंडळी असते. तर ते मी म्हणतो यजमानीने पण त्याची दखल खंबीरपणे घेतली पाहिजे. कारण तुमची पाहुणे मंडळी ते काय आम्हाला माहिती नसतं काय. मग तो हाही गोष्ट दोन यजमानांनी ताकीद करून सांभाळली पाहिजे काय. आणि ही घटना जे काय शुभकार्यामध्ये घडतात हे आपल्या मित्रपरिवाराचे येतात तिकडचे हे लोक तेच घडवतात. आपले ग्रामस्थ जास्त कमी असतात त्याच्यामध्ये. ही दखल दोन यजमानांनी घेतली पाहिजे काय. तुमची पाहुणे येतील ते आम्हाला माहिती नसतात. तो डांगटिंग केलं आम्हाला काहीतरी कल्पना नसते ती. आम्ही आपला विषय सोडवून घेतो. त्याच्यानंतर असतात तिकडचे तुमचे दोन मालकांचे ते जरा विलंब करतात त्या कार्यक्रमाला नवरी सोडण्याचं. दुसरा विषय असा आहे की लग्न लागल्यावरती काय आम्ही बघतो काही ठिकाणी आम्ही जाऊन बघतो की नवऱ्याकडचं ते नवरीला उचलणार, नवरी केलं नवरीला उचलणार. ही प्रथा आमची का बंद आहे. आमच्याकडे पण नाही तर मग ती नवरीचा कसा हात पोचतोय म्हणजे लोक मजा बघायला हा विषय हार घालायसाठी हा विषय आमच्याकडे बंद आहे. त्यापर्यंत तुम्ही राहायचं प्रकरणच नाही. जेवढ्या हे सांगितलं ते सगळ्या गोष्टीचा आम्हाला मान्य आहे आणि सगळ्या गोष्टींना आमच्याकडे सुद्धा विरोध आहे. येथील तुमचा दाखला म्हणजे पोलीस पाटलांचा दाखला घेऊन. दुसरा विषय तुमची समाजाचा सरासरी आता तुम्ही साखरपुड्याला आले त्या हिशोबाने आम्हाला वाटतं आमच्याच वाडीतल्या ते चर्चेसाठी चालला विषय होता. परत आता काही हात तुम्ही असं नाही करते रे. ची चौका अश्विनी आणि ची सपन यांचा शुभविवाह शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी दुपारी 12:37 होणार आहे. इतना सन्नाटा क्यों हो गया भाई. नवरा मुलगा आपल्याला पैसा हा तेच आम्ही फुटवले सांगतो तुम्हाला टायमिंग किती वाजता यायला. हे फोटोवाले बस खाली. किती वाजता बोलूया. बस खाली बसला. बघितलं असं गावाला असल्यावर असे कामं लावतात. त्यामुळे गावातल्या कधी ऑर्डर घ्यायच्या नाही, लक्षात ठेवा. हे आमचे फोटोवाले ट्रेडिशनल फोटोवाले आणि आम्ही कॅन्डिड फोटोवाले निवांत बसलो आहे. तुमचं चालू द्या. तुमचं झाल्यावर आमचं आम्ही बघून घेऊ. मंडळी एकदम शांत निवांत. कारण नवरी मुलीचा अजून पत्त्याच नाही. येईल तेव्हा येईल. जेवायच्या आधीचा कार्यक्रम शांततेमध्ये एकदम. आणि हे आमची चिमुकली कशी एकदम शांत बसले. हाय कर हाय कर टाटा येईल बा टाटा. मग हे आमची चिमुकली छानपैकी एकदम शांत बसले. कारण एवढी शांत पोरगी बसली म्हणजे नवल आहे. हो काय करते. आणि हा बघा तिकडे आजोबांचा लाडका. गाववाले फोटो गावचे फोटोवाले बघा गंभीरपणे चर्चा करताना आणि त्यांच्या शेजारी अतिशय गंभीर पद्धतीने ऐकताना. हां आता सांगतायत का वॉर्निंग देतात ते आपण ऐकूया. एवढं काय ऐकून येणार. शांत एकदम म्हणजे सुंबडीत कोंबडी बोलतात ना तशा पद्धतीमध्ये यांची चर्चा चालू आहे. हां मनिया सुर्वे डॉन. मित्रांनो ह्या माझ्या मित्राची धमाल तुम्ही अशीच बघत राहणार आहात. कारण आज खास मी त्यासाठी आलो आहे. बोलो एकत्र व्हिडिओमध्ये त्याची पूर्ण धमाल दाखवूया. कारण आहे त्याच्या वाडीमध्येच हा साखरपुड्याचा कार्यक्रम. त्यामुळे आजची त्याला जेवढी कामं लावतील काही ना काहीतरी चालूच राहणार आहे त्याचं. कारण गावाला असल्यामुळे त्याला फोटोग्राफर कमी हमाल जास्त करून ठेवतील. तर ती गंमत बघूया. आणि हे बघा हे कार्टून मगातपासून आम्ही त्यांची वाट बघतोय. ते आत्ता आलेत. आता थोड्या वेळाने ह्या कार्टूनाला आपण करामती करायला लावणार. म्हणजे आपलं व्हिडिओचं काम त्याच्याकडे देणार आहोत. बघूया आधी थाऱ्यावर थांबतोय काय. नाही तर मग दुसरा एक आहे वंश ऑरला ऑप्शनला आहेत. आणि ही सगळी मंडळी आहेत. पण
काय नाही काहीतरी कामं करायला वगैरे आपल्या चालूच राहणार आहे त्यांचं. आणि आम्ही असं शांतपणे निवांतपणे बसलो आहे, कारण अजून आपलं कामच सुरू नाही झालं आहे. इथे सगळ्या विषय पद्धती सगळं काय झालेलं आहे. आणि जास्त करून बघा आता म्हटलं तर येऊन जाऊन आमच्यावरच येतात. आम्ही फोटोवाले ना, तुम्ही टाईमपास केला तर मग काय पुढे जायची गोष्ट आहे, तुम्हाला वेळ लागेल टाईम लागेल या गोष्टी चालूच असतात. तर काय करणार, येऊन जाऊन आमच्यावरतीच. आम्हीच घोडे मारलेत का पाप केलेत तेच काही समजत नाही. फोटोवाला पण पाहिजे, पण असल्यावरती टाईम लावतो, त्यांच्यामुळे टाईमपास होतो. आणि नसला हे फोटोवाला नाही काय रे, एवढा खर्च केला नाही फोटोवाला ठेवला नाही, अशा पद्धतीची गंमत इकडे आपलं चालते. आणि हे बघा आमचे अजूनपर्यंत यांच्याशी ओळख नाही झाली, कारण ते शांत आहेत. शांत म्हणजे म्हटलं तरी नवऱ्याचे भाऊ आहेत ते, म्हणजे त्या नवऱ्याचे वडील आहेत, नवऱ्याचे वडील त्यांचा मामा नाही, तो त्यांचा सक्का मामा आहे असं मगाशी ते बोललेत. बघूया नंतर आपण स्पेशल ओळख करून घेऊ आपल्या व्हिडिओमध्ये, म्हणजे जेणेकरून सहकार्य मंडळामध्ये तेही खुश होतील की बाबा कोणतरी आहे जो आम्हाला पण सहभागी करतो आहे. आणि हे बघा चिमणीऊर कावलाऊडमध्ये आपले कार्टून मंडळी काय नाही काहीतरी चालू आहे त्यांचं. आणि हे बघा फोटोवाले नवऱ्याचा बाजूला राहिला नको त्यांचेच फोटो काढताय. काय बघता हो काय तुम्ही? हो बघतायत. हे बघा हे आमचे बाबा हो, प्रत्येक वेळा मग दिसलं की आवाज देणार, हो बाबा बेस आहेस ना, अशा पद्धतींचे आमचे आजोबा आहेत ते. आणि जवळजवळ 2-3 महिने झाले की मी स्टुडिओमध्ये जात नाही, त्यामुळे मग भेटल्यावरती तर खास विचारतात, काय बाबा काय सोडलास का काय स्टुडिओ? मग काय सांगणार भावानं, आता आमची ऑर्डर चालू आहे, काय करू, दुकानात येऊन बसू का ऑर्डर मारू, हे असं सांगायला लागतं. बिचारा आमचा नवरदेव पण कंटाळला आहे, आमच्या कधीची वाट बघतोय, येते का नाही आम्हाला घरी जायला. तसा मित्रांनो इथे फक्त एकच अंगठी ठेवलेली आहे, कारण यांच्यामध्ये थोडी पद्धत वेगळी आहे, प्रत्येकाची काही ना काहीतरी पद्धती असते. काका मला बोलले की यांची पद्धत अशी आहे की आता अंगठी कोण नक्की घालणार आहे, मुलगा मुलगीला घालणार, मुलगा मुलगीला घालणार. हां, आणि मग तिकडे गेल्यानंतर मुलगी मुलगीला घालेल, अशा पद्धतीचं लग्नाच्या दिवशी मुलगी मुलाला घालेल, मुलगा मुलीला घालेल, लग्नाच्या दिवशी मुलगा तर अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये आपला हा साखरपुडा चालू आहे. कारण मी सेकंड टाईम आहे, पण माझ्या लक्षात नव्हतं, तेव्हा दिवसाचा झाला होता कार्यक्रम. त्या टायमाला संजीवनीच ना नव्हतात वाटतं तुम्ही, नाही तुम्ही नव्हता. तिच्या टायमाला आम्ही शूट केलं होतं, तेव्हा पण दोघांनी पण घातले होते वाटतं, एवढं आठवत नाही, काय काय वेळेला घालतात. तर इथं काकांची पद्धत अशी वेगळी आहे की आता एक अंगठी आहे म्हणजे जेणेकरून मुलगा मुलगीला घालणार आहे, आणि लग्नाच्या टायमाला मग मुलगी मुलगीला घालेल, अशा पद्धतीचा आपला एक आगळा वेगळा कार्यक्रम सुरू होणार आहे. कारण लग्नाच्या टायमाला मी नाही, त्यामुळे हे गोष्टी आहेत तर मी आताच क्लिअर करून ठेवलं, म्हणजे त्यावेळेला लग्नात बोलता नाही येणार. कारण ही व्हिडिओ शूट खास मी मित्रासाठी आलो आहे, ऑर्डर नाही मला, पण चला आज काहीतरी म्हणजे एवढ्या दिवसात आम्ही शूट करत होतो, पण कधी त्याला पर्सनली त्याच्या शूटला मी कधी गेलो नव्हतो. आज पहिल्यांदा आलो आहे, तर अशी धमाल मी करत राहणार आहे. कारण आजचं आणि सकाळपासून जो ब्लॉग सुरू झाला आहे आपला ते एकदम फ्रीमध्ये झाला आहे, कारण तिकडे पण रेस्ट होता, आज इथे पण रेस्ट आहे. पण मी कॅन्डिडेट पिक मारणार आहे अधूनमधून म्हणजे आता काम सुरू झालं की करणारच आहे. आता मी फक्त व्हिडिओ शूट करण्यासाठी एक फलटण बघतो आहे, जेणेकरून मला एकदम फ्रीमध्ये करता येईल. नाही तर एका हातात कॅमेरा माझा, मी दिसणार नाही, फक्त मी बोलताना आवाज येईल, बाकी सगळे शूट जे करतो आहे ते दिसणार आहे. कुठे गेला सार्थक आहे, वंशला सांगणार आहे मी, टेन्शन नाही, त्याला माझा फंटर तयार करून देतो. चला जेवणाच्या आधी साखरपुड्याचा कार्यक्रम आहे खरा, पण त्याआधी आपल्याला नाश्त्याचं पण व्यवस्था केलेली आहे. मस्तपैकी मक्याचा चिवडा, घरात खात नाही पण आता बाहेर भेटल्यावर खायला लागतं, का भूक लागली त्यामुळे खायचं. सोबत एक कचोरी आहे, आवडेल, पोट भरेल नाही रे, याच्यानं पोट नाही भरायचं, पण पाहिजे तेवढंसं खायचं, बाकी देऊन टाकायचं. कोण ना कोणतरी तयार होतोच खायला. पहिलं काय करूया, हे बघा ही आहे मनुका, ती सली तोंडात ना पडली आताच, आणि ही आहे कचोरी,
सांगायला लागत नाही, माहिती आहे तुम्हाला. पण असंच आपलं काही ना काहीतरी गप्पा चालू आहेत. बसून बसून आला कंटाळा, त्यामुळे अशा वेड्यासारखे गप्पा मारायला लागतात. म्हणजे जेणेकरून आजूबाजूने जाणे समजेल तरी हा येडा तरी आहे, नाही तर काहीतरी करतोय तरी. त्यामुळे आपण जास्त व्हायरल होऊ. बिचारा माझा मित्र बसून बसून कंटाळला. आता शेवटी दुसऱ्याच्या पुढ्यामध्ये प्लेट ठेवला नाही बोलतो, खातो. आणि आता बघा असा सुंबडीत कल्टी मारतोय. हां, आता मला फोटो काढायचा बोलतोय. अरे अरे तुम्ही महिलाने घेऊन या, एकटीला कशी राखू. पाणी पाहिजे का? साहिल मागून जा. तू काय करतो आजचा व्हिडिओ? पाणी दे. आयफोन घेतला मी. अरे खरं आपले काम गुपचूप व्हिडिओ काढ त्यांची. गुपचूप काढ, समजायला नको, दाबून ठेवत. बघितलं की बंद कर. अरे आई झाडामधनं चालला व्हिडिओ करतोय. आता परत जा, तुला कानच फुटतो. तू मधनच फक्त विराट, तुला व्हायरलच करतो. बोल, मधनं गेलास की तुला व्हायरलच करतो. ये बीच में जाने वाला पानी वाला लड़का. पहले फिर पानी. अरे घे ना मग. ते रे खाली अजून कुठलं पाहिजेच डायरेक्ट पाहिजे अजून. मी नाही वाटत, मी फक्त द्यायला आहे. दे ना हे साहिल, इथंच काय तिकडे जा ना. चल तिथे जा, जग बनवून आण. तिकडलं जग आहे बाई. तिकडे बघ जरा.
असं फिरव का हा व्हिडिओ कर कोणाचा आहे हा तो कॅमेरामॅन आहे त्याचा काजलीतलं बोलवलो ना मला काय मला तू काय ठेवून ए राकेदा तर मित्रांनो साखरपुड्याचा कार्यक्रम झालेला आहे. हे आमचे मगाशी आपण इंट्रोड्यूस करून दिले ते आमचे दादासाहेब यांचं पण लवकरात लवकर आहोचे मानकरी होणार आहेत. हे बघा साखर वाटताना आमचे दादासाहेब द्या चमच्यावर नका थोडीशी द्या वाट लावलं दादा हे आमचे यजमानी रुंगेले हो भाव त्याचा मोठा भाव हा त्यांचा भाऊ. ही सगळी माझीच मंडळी आहे तो कारण गमत अशी होते की मलाच या नाही भेटत आणि मग 4 शिवाय ऐकायला लागतात. आता कधीतरी उत्पन्न झालं. हे बघा हे आमचे बाबासाहेब हे बघा बाहेर बसले दिसतात काय हातात साखर आहे त्यामुळे दिसत नाही. आधी खाऊन घेतो नंतर बोलू आपण. मित्रांनो आमच्या गावच्या फोटोवाल्यांना आपण दिलेला हा मान बघा राम राम करताना हा काय लाजले वा 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 वा. गावचा असल्यामुळे त्याला मान भेटलेला आहे आणि मानाचा पान आम्ही पण घेत आहोत. हे बघा आमच्या हातामध्ये हा आमचा मानाचा पान बघितला आमच्या आईसाठी खास हा मानाचा पान. मित्रांनो साखरपुडा ओळखून इथे विडे मांडले होते ते सगळ्यांना देऊन झालेत. ते म्हणजे देताना आपण एक नॉर्मल छोटीशी म्हणजे खास माझ्या भावाचे मी व्हिडिओ केले फोटोग्राफरला मान देताना. आता हे बाकीचा कार्यक्रम उरकत आहे आणि हा आमचा दीपू हा बघा मला मारतोय. हा माझ्या शेजारी पंचरवाला आहे दादा त्याचा मुलगा आहे. खूप अतरंगी पण आहे पण चांगला आहे. जा आता खायला जा. आता इकडे दाखव मी समोर अंगठीकडे बघा अंगठी बोटातली अंगठी बघा. अरे नेक्स्ट चेंज थांब लाईट पाहिजे का बघ लाईट ऍडजस्ट बघ. आता कसं माहिती ओव्हर लाईट व्हायची. हे प्रभू हे बघा आम्ही आमचे भावाचे फोटोशूट करत आहात आणि हे आमचे दादासाहेब म्हणजे जेणेकरून आपण मगाशी बोलत होतो की ज्याचं लग्न आहे त्याला बिचारायला धंदा लावले मी. तो मला नंतर जाता 2-4 शिवाय घालणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकायला मी अशा वेळातो आणि मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. चला तिकडे म्हणशील कुठनं भेटला आहे ना चांगला असा इसा का करडवऱ्या काल्याचा पांढऱ्याचा काला करू नको पाठवणार सर्व. हीच तर धमाल आहे आमची. आम्ही गावचा फोटोवाला मी गावचा फोटोवाला टाकुळ्यामध्ये पेरू वगैरे टाकतो कोण आहे
गावचा फोटोवाला हा माझा सहकारी मित्रबंधू, माझा फोटोग्राफर सहकारी मित्र मान्य श्री राकेशजी राटे मस्तपैकी पोज देताना आणि आम्हाला उद्या जायचं आहे फोटो काढायला आम्हाला. दोन्ही अंगल घ्या, एक हाताचा आणि तो हो सोन्या दोन्ही पण घेतो, टेन्शन नको घेऊ. बस काय माझ्या भावा अश्विनीकडून शिकायला आलोय खास. अश्विनीकडून शिकायला भेटलं मला बरंच काय. नाही त्याला पण अश्विनीकडून मला शिकायला भेटला कसं. बॅकलाईट खतरनाक भेटते राखो काय रे. हो बॅकलाईट घेतो, ती पण घेतो, त्यांना काय प्रॉब्लेम नाही त्यांच्या याच्यावरती. वा बोल बोल काय बोला बोलायचं ते. तर अशा पद्धतीने आमच्या तिघांमध्ये कंदाली चालूच असणार आहेत आणि आम्ही एकात एक असं करताना अरे वा जबरदस्त. असं नाही, समोर समोर ठेव ना, समोर फ्रंट बाय फ्रंट समोर असं घे ना, असं खाली येईल आणि समोर समोर एक नंबर भारी. हात इथे चेस्टवर ठेवा सांग, वाकू नकोस. असे समोर हे जरा जवळ या ना. नाचताव काय आता झाला आता काय रे बाबा. येत बाबा ही अवस्था त्याच्यामध्ये आहे. नाही सांग काय ते बोलावं तूच बोल, लाजू नका. राखे मला प्रॉपर्टी तुमच्याच नावावरती एवढा लाजून चालू कसा ना. 7-12 नावावरती गेल्यावर हसला पाहिजे माणसाने. अहो ते पण बरोबर आहे, 2-4 शिवाय माझ्या या नावावरती पेंडिंग राहतील ना. तसेच थांबा, तसेच एकदम मस्त छान पेंड. हा थांबा आता दादा काढताय. राकेश राटे आता बाला स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली. तर मित्रांनो माझा भाऊ लवकरात लवकर आहो या संघटनेचे मानकरी होणार आहेत आणि त्यांची गमत तुम्ही लवकरात बघणार आहात. कारण माझ्या माध्यमातून नाही पण आमचे राकेश राटे थोडीशी व्हिडिओ करणार आहेत, ते आपण ती व्हायरल करणार आहोत अशा मोठ्या पद्धतीमध्ये. हो असू दे. जावय हे त्यांचे राकेश जावय आमचे नाव घे राकेश राटे हे त्यांचे जावई आहेत, मानलेले जावई. हा ते आता कोणत्या नेत्याने जावई इकडे लाईट इकडे वाटलंस काय प्रॉब्लेम नाही. आपण बिंदास पोच दे, काय लाजू नको. ओके फक्त उद्याचा एक दिवस, परवा तुझी काय टोप्याचा काढा डवऱ्या. अरे काय टोपी काढा झाले झाला आता. लाईट बिल वाढवल्यासारखं. हा आमचा दादांचे असिस्टंट सूरज चांदे कॅमेरा पकडताना लाजताना. ज्याला फोन वाजताय कोणता हा माझ्या आवडीचा आहे. हा तर मित्रांनो इथे आमचा फोटोग्राफीचा आगळा वेगळा कार्यक्रम चालू आहे. आगळा वेगळा म्हणजे जवळजवळ संपत झालेला आहे आणि इकडे आपली मंडळी जेवायला बसलेले आहेत. आणि हे बघा हे आमचे दादासाहेब आमच्यावरती भडकत आहेत, बोलतात झटपट पहिला फोटो काढून घ्या आणि बाकी काय ते करा मग ते करा. हां नारळ आपटा नारळ असा भाव आजला काढून देईल का ह्या. हा कसं आहे हसा दात काढ असा. थांबा तसेच. तर मित्रांनो फायनली आमचं फोटोशूट झालेलं आहे आणि आता थोड्या वेळात पॅकअप करायचं आहे. आणि आमची अश्विनीताई आणि सपन दादा यांचं लवकरच लग्न होणार आहे. त्यांच्या लग्नाला मी नसणार आहे. आणि हे बघा हे आमचे जे फोटोग्राफर आहेत ते त्यांचं फोटोशूट करण्यासाठी जावं यांचे जावं हे. तर दादासाहेब हे नवरदेव आहेत, ते देखील फोटो काढत होते खास ह्या मुलीचा भाऊ. ऐकलात ना. स्लायडिंगचं काम वगैरे एकदम म्हणजे अतिशय उत्तमरित्या करतात. आपल्या घराचं पण स्लायडिंगचं काम त्यांनीच केलेलं आहे आणि आज पाण्याचा कार्यक्रम ते करत आहेत. तर आता फायनली मित्रांनो चला आपण वेळ न घेता आपल्या व्हिडिओला इथं एंड करणार आहोत आणि लवकर भेटणार आपला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.